लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर रणधुमाळी सुरू आहे। खरं तर ठाण्याची शिवसेना शिवसेनेचे ठाणे असं म्हटलं जात होतं। मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेत देखील दोन गट आहेत। मात्र आज ठाण्याचे जे खासदार आहेत राजन विचारे यांचा जो अर्ज आहे तो दाखल करण्यासाठी शिवसैनिक जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल, काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी असतील आणि आरपीआयचे विविध गट जे महाविकास आघाडीमध्ये आहेत ते या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्तीस्थळावरून ही जी प्रचार ची रॅली असेल ती थेट जाईल जिल्हाधिकारी कार्यालयात, त्या ठिकाणी अर्ज दाखल होईल। मात्र त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते केदार दिघे माझ्याबरोबर आहेत। खरं तर शक्तीस्थळावरून तुम्ही इथून दर्शन घेऊन निघणार आहात। शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना असा एक सिम्बॉल बनला होता। मात्र यंदा कुठेतरी शिवसेनाच ठाण्यामध्ये दोन आहेत आणि एकमेकांच्या समोर असतील। कसं पाहता याकडे? शिवसेना फक्त एकच आहे आणि शिवसेना म्हटलं की ती फक्त ठाकरेंचीच, बाकीचे गट असू शकतात। राहिली गोष्ट आज खासदार राजनजी विचारे साहेब ज्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे, खऱ्या अर्थाने आनंद आहे की एक निष्ठावंत ज्यांनी आपली नीती कुठेही बदलली नाही, नीतिमत्ता बदलली नाही, विश्वास, निष्ठा आणि विचार हे कुठेही बदलले नाहीत, तो जो दिघे साहेबांचा शिष्य आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये कोणताही कार्यक्रम हा दिघे साहेबांच्या प्रतिमेस पूजन केल्याशिवाय न सुरुवात होते ना त्याची सांगता होते। त्या अनुषंगाने प्रथेप्रमाणे आज दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आणि पुन्हा एकदा राजन विचारे साहेब तिसऱ्यांदा उमेदवारी जिंकून येतील या अनुषंगाने इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक उत्साहाने, एक आनंदाने या ठिकाणी जमलेले आहेत। ज्या पद्धतीने राजन विचारे हे 2 वेळा या ठिकाणावरून खासदार आले, हॅट्रिकची यावर्षी यावेळी ही संधी आहे, याकडे कसं पाहता? हॅट्रिक होईल? 100% हॅट्रिक होईल हे सांगण्याची गरज नाही, पण आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की ह्या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचं आणि खास करून गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण देशाची जनता यांच्या मनामध्ये एक नकारात्मक आहे, द्वेष आहे, राग आहे। ज्या पद्धतीने महागाई असेल, बेरोजगारी असेल, इथले व्यवसाय जे बाहेर चाललेले आहेत, लोकांचे अनेक मूलभूत प्रश्न कुठेही सोडवले गेले नाही, प्रत्येक वेळेला जुमला देण्यात आला, प्रत्येक वेळेला खोटी आश्वासनं देण्यात आली, त्या अनुषंगाने लोक ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेले आहेत। आणि नुसतं विचारे साहेब नव्हे तर इंडिया आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा भरघोष मतांनी नक्कीच जिंकून येईल। आज ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात, आपण सगळे उभे आहात, ते शक्तीस्थळ आहे। दिघे साहेबांचं त्या ठिकाणी समाधी जी आहे तिथे तुम्ही नतमस्तक व्हायला आलात। दिघे साहेबांचे 2 शिष्य एकमेकांसमोर ठाण्यामध्ये पाहायला मिळतात। मुख्यमंत्री आहेत, राजन विचारे आहेत, तुम्ही आहात। अशा स्थितीमध्ये इथे थेट सामना हा कदाचित एकनाथ शिंदे, नरेश मस्के तर उमेदवार आहेत, मात्र एकनाथ शिंदे विरुद्ध राजन विचारे असा व्हायची शक्यता आहे। दोघे दिघे साहेबांचे शिष्य आहे, याकडे कसं पाहता? शिष्य म्हटलं तर गुरुची परंपरा, गुरुने दिलेले संस्कार, गुरुने शिकवलेली संस्कृती ही जपणारा तो शिष्य असतो। दिघे साहेबांनी उभं आयुष्य या भव्याप्रती निष्ठा ठेवली, शेवटच्या श्वासापर्यंत वंदनीय बाळासाहेब आणि शिवसेनाप्रती एकनिष्ठ राहिले। मला असं वाटतं त्यांचे संस्कार घेऊन त्यांनी ज्या शिष्यांना घडवलं ते खरे शिष्य इकडे सगळे उपस्थित असलेले लोक आहेत, ज्यांनी आपल्या पक्षाप्रती, आपल्या पक्षाच्या नेतेप्रती कुठेही निष्ठा सोडलेली नाही। मला असं वाटतं हा एकमेव शिष्य इकडे उरलेला आहे आणि त्यांच्याबरोबर हे सगळी मंडळी, भले ते वेगवेगळ्या पक्षातले असतील, पण ह्या ठाण्यामधील दिघे साहेबांना मानणारा वर्ग हा प्रत्येक जाती धर्माच्या पलीकडे जाऊ नये, प्रत्येक पक्षाच्या पलीकडे जाऊ नये आणि ज्यांनी निष्ठा ठेवली, ज्यांनी नीतिमत्ता ठेवली तोच खरा दिघे साहेबांचा शिष्य। आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की राजन विचारे साहेब हे शिष्य म्हणून आपल्या गुरुला खऱ्या अर्थाने ह्या इकडे येऊन आदरांजली देऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन इकडे फॉर्म भरतील आणि 100% तिसऱ्यांदा विजयी होतील। शेवटचा प्रश्न, उमेदवार महायुतीचा अगदी कालपर्यंत जो आहे तो शोधाशोध सुरू होती, काल हा उमेदवार मिळतोय, कसं पाहताय? आपण बघू शकाल जे लोक म्हणत होते आम्ही खरी शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना संपली, किंवा पवार साहेबांच्या बाबतीत बोलणं झालं तर राष्ट्रवादीमधनं त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी संपली, काँग्रेसमधनं अशोक चव्हाण गेल्यावरती त्यांनी सांगितलं आता काँग्रेस संपेल। असे ज्यांनी ह्या पद्धतीचं राजकारण करू पाहतं, तुम्ही बघाल त्यांच्याकडे उमेदवार मिळत नाही। एवढे दिवसेंदिवस जात आहेत, निवडणूक तोंडावरती आहे, फॉर्म भरण्याची तारीख 3 तारीखपर्यंत आहे, लोक उत्सुकतेने जो उमेदवार दिला गेलेला आहे संघटनेकडनं, इंडिया आघाडीकडनं, त्याच्या प्रचारार्थ सगळं चालू आहे
लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, पण त्यांच्याकडे उमेदवार नाही, हे दुर्दैव आहे. आणि ह्याच्यावरनं खरं काय आणि खोटं काय हे लोक सुज्ञ आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं जी खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी, खरी काँग्रेस आहे त्याच्याबरोबर लोक आहेत आणि त्याच अनुषंगाने लोक ह्या खऱ्या उमेदवाराला इंडिया आघाडीच्या नक्कीच जिंकून देतील. धन्यवाद. माझ्याबरोबर होते श्रीकांत दिघे आणि सगळे महाविकास आघाडीचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते राजेंद्र तुकारे यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्यावर शक्ती स्थळावर दाखल झालेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी राजेंद्र तुकारे हॅट्रिक साधतील अशी त्यांना आशा आहे. कॅमेरा पर्सन हेमंतसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.